जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। स्वस्त घरांचे आमिष दाखवून गरजू नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या 2 चाळ माफियांना मानपडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। मनोज धुमाळ, सचिन सुर्वे अशी अटक करण्यात आलेल्या 2 चाळ माफियांची नावे आहेत। डोंबिवली जवळील खोनी धामटण येथील साई माऊली कन्स्ट्रक्शनचे नावाखाली संरक्षण खात्याच्या जमिनीवर या दोघांनी 3 रूम बांधल्या होत्या। या रूम दाखवत अशाच रूम तुम्हाला स्वस्तात देतो असे आमिष दाखवत जवळपास 200 ते 250 नागरिकांकडून 2 लाख तर कुणाकडून 4 लाख असा मिळून कोट्यवधीचा गंडा घातल्याची माहिती आहे। या प्रकरणी काही दिवसांपूर्वी मानपडा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी या प्रकरणी पसार झालेल्या मनोज धुमाळ व सचिन सुर्वे या दोघांनाही बेड्या ठोकल्यात। त्याने आणखी काही नागरिकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना असून या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। माझं नाव राबिया इनामदार आहे। आम्ही ते खोनी धामटण म्हणतात त्याला। आधी आम्हाला खोनीचं इंस्टाग्रामवर आलेलं, त्या इंस्टाग्रामवर आलं म्हणून आम्ही गेलो बुक करायला रूम। आम्ही बुक केले 2 रूम। थोडे थोडे पैसे सुरुवातीला दिले, मग नंतर परत मागत गेले, तसे आम्ही असे सगळे मिळून 5-5.5 लाख रुपये आम्ही दिले। आणि आम्हाला बोलला का तुम्हाला 10 तारखेला रूम देणार। 10 तारखेला तर सगळं हे झालं, तिकडून सोडून ते लोक पळून गेले। पहिला जानेवारीमध्ये देणार होता, नंतर जानेवारीमध्ये बोलला नंतर देतो असं करत 15 दिवस, महिना 15 दिवस असं करत आम्हाला पार एप्रिलची 10 तारीख सांगितलेली त्यांनी। पण त्या दिवशी पण आम्हाला रूम दिला नाही आणि तो पळून गेला। असं 200-250 लोकांना फसवलंय। 3च रूम बांधले, तेवढे 3 रूम त्यांनी 200-250 लोकांना दाखवले आणि सगळ्यांकडून पहिले पैसे घेतलेत। काय रूम स्वस्त आहे म्हणून माणसांनी घेतले, कर्ज करून, सोनं ठेवून बँकेचं कर्ज केलं, कुणी घरं विकली, असं करून घेतलं। पण त्यांनी काय दिलंच नाही ते रूम आम्हाला फक्त आमचे पैसे मिळाले पाहिजे। आम्हाला रूम पण नको आणि काहीच नको, आम्हाला आमचे पैसे पाहिजे। आम्ही राहायला मुंबऱ्यात आहे। साई माऊली कन्स्ट्रक्शन कोणेगाव या कंपनीच्या माध्यमातून आरोपितांनी आर्थिक फसवणूक केली होती। गोरगरीब जनतेला त्यांनी स्वस्तात घर देण्याचं आमिष दाखवून आणि त्याबाबत सोशल मीडियावरून त्याची प्रसिद्धी देऊन ग्राहकांना आकर्षित केलं होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे। यात सुमारे 140 लोकांची आर्थिक फसवणूक होऊन त्यातून 1,70,00,000 रुपयाची रक्कम त्यांनी अटक केलेली आहे जवळपास। आणि त्या उद्देशाने गुन्ह्याचा तपास चालू होता। या गुन्ह्यामध्ये मनोज धुमाळ आणि सचिन सुर्वे या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांची दिनांक 19 मे पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। पुढील तपास चालू आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।